सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर बऱ्याच ताईंचे मेसेज होते की मकर संक्रांतीसाठी ताई काय वाण आणले का। तर बघा, मकर संक्रांतीसाठी आपल्याकडे असे वाण आहेत। तर हे हळदी कुंकू करंडे आहेत डिझाईनमध्ये, खूप सुंदर असा वाण आहे। तुम्ही बघा, हा सुद्धा एखाद्याला तुम्हाला वाण द्यायचा असेल हळदी कुंकवाचा, तुम्ही हे सुद्धा वाणमध्ये देऊ शकता। तसंच बघा, समुद्रात ह्या शिंपल्या मिळतात, तर माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे असे हे शिंपले आहेत आणि हे ओरिजिनल प्युअर आहेत बरं का। ह्या शिंपल्या सुद्धा तुम्ही हळदी कुंकवाला देऊ शकता, जेणेकरून काय होईल, काहीतरी वेगळं आणि त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा होईल आणि त्याचा कृपाशीर्वाद तुम्हाला सुद्धा मिळेल। तर अशा शिंपल्या सुद्धा आहेत बघा। त्याच्यानंतर बघा, हे असे हळदीचे करंडे आहेत डिझायनर, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी मिळेल। जसं की तुम्हाला हळदी कुंकू करायचं आहे 1 टाइम 12 तुम्ही सुवासिनी बोलवत असाल किंवा 7, तर ह्याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये मिळेल आणि तुम्हाला एकदम रिझनेबल रेटमध्ये हे तुम्हाला अगदी घरपोच मिळेल। तर बघा, हा जो सेट आहे, हा सगळा सेट तुम्हाला 450 मध्ये मिळतो। तर बघा, तुम्हाला हे जे करंटे दिसत आहेत, हे करंटे जे दिसतात हळदी कुंकवाचे डिझायनर, हे 450 मध्ये तुम्हाला 12 पीस मिळणार आहेत, प्लस शिपिंग। मुंबईला 60 रुपये 70 रुपये शिपिंग, असं शिपिंग चार्ज तुमच्या सिटीवरती डिपेंड राहतो। तर बघा, 450 रुपयाला हे तुम्हाला 12 पीस मिळणार आहेत हळदी कुंकू करंडे। खूप सुंदर आणि छान आहे बरं का। कारण आता बघा, आपण काहीतरी देवपूजा करतो किंवा लक्ष्मी माते जेव्हा पूजा करतो तेव्हा आपण ते सुशोभित करत असतो किंवा छान दिसावं म्हणून काहीतरी डेकोरेशन करत असतो। तर बघा, तुमच्या बजेटमध्ये आहे 450 मध्ये तुम्हाला हे 12 पीस मिळणार हळदी कुंकवाचे। तसेच बघा, हे मोठे करंडे पण आहेत। तर बघा, हा पीस आहे, हा सुद्धा घेऊ शकता तुम्ही। तर हा 480 मध्ये तुम्हाला हे 12 पीस मिळणार आहेत, 480 मध्ये 12 पीस हळदी कुंकवासाठी हे करंडे आहेत। 480 मध्ये 12 पीस प्लस शिपिंग चार्ज असेल। तर तुम्हाला जर जास्त क्वांटिटी घ्यायची असेल, जसे की 30 असेल 24 असेल, तरी सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता। तर 480 मध्ये हे हळदी कुंकू करंडे 12 पीस येतील। तसंच हे 450 मध्ये तुम्हाला हे 12 पीस मिळतील। तसंच ज्या हे शिंपल्या आहेत हळदी कुंकवाच्या, त्या 150 रुपये म्हणजे 150 मध्ये तुम्हाला हे 12 शिंपले मिळणार आहेत, ते पण घरपोच मिळतील। तर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण तुम्हाला माहिती आहे की महालक्ष्मी मुकुटसारखं नको व्हायला की आपल्याकडे ज्या वस्तू असतात त्या लवकर स्टॉक आउट होतात। तसंच बघा, हे सुद्धा हळदी कुंकू करंडे आहेत हळदी कुंकवाचे, म्हणजे ह्याला पान आहे आणि हळदी कुंकू आहे। तर हे बघा, 50 रुपयाला तुम्हाला हे पीस येतात। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 50 रुपयामध्ये तुम्हाला हे पीस येतात। तुम्हाला जे योग्य वाटतं किंवा जसं तुमचं बजेट आहे तसं तुम्ही ही खरेदी करू शकता। तर असं हे हळदी कुंकवाचं वाण आहे, ज्याला हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे। राहू दे। तर बघा, ही देवांसाठी वस्त्रमाळ आहेत। जेव्हा आपण देवी देवतांच्या नवीन मूर्त्या आणतो किंवा देवी देवतांना आपण हे वस्त्र घालतो कापसाचे, तर हे वस्त्रांच्या माळा आहेत। ह्या सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील, 10 रुपयाला एक मिळते। तर भरपूर व्हरायटीमध्ये आहेत, ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर घ्यायचे आहेत। वस्त्रमाळा आहे, 10 रुपयाला एक तुम्हाला ही मिळते। तसंच बघा, प्युअर गाईचं हे गोमूत्र आहे, बऱ्याच ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केलेलं आहे। तुम्ही गोमूत्राची बाटली सुद्धा घेऊ शकता, जसं की आपल्या घरी हळदी लिंपण करायचं असेल किंवा आपल्या घरी एखादी आध्यात्मिक पूजा करायची असेल, त्यावेळेस तुम्ही हे गोमूत्र घरामध्ये शिंपडू शकता। तसंच फरशी पुसताना सुद्धा गोमूत्राचा वापर करा, कारण आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते पॉझिटिव्ह आणि सकारात्मक होतं आणि निगेटिव्हिटी आपल्या घरापासून दूर राहते। तर असे गोमूत्राची छोटी बॉटल आहे, तुम्ही ही सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता। तसंच बघा, शत्रुपीडा म्हणून एक अशी पेटी आहे, ही जी बनवलेली आहे आम्ही वास्तुशास्त्रानुसार। तर बघा, शत्रुपीडा म्हणजे आपले कोणी शत्रू असतील किंवा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल किंवा वाईट शक्ती असेल, तर तिला दूर करण्यासाठी बघा अशी शत्रुपीडा म्हणून एक किट येतं। ह्याच्यामध्ये बघा पिवळ्या मोहऱ्या आहेत, त्याच्यानंतर बघा पिवळ्या अक्षदा आहेत, त्याच्यानंतर बघा देवदत्त म्हणजे असं यंत्र आहे, एक देवदत्त म्हणून एक यंत्र येतं, ते सुद्धा हे यंत्र आहे, ह्याला म्हणतात शत्रू विजय यंत्र। हे शत्रू विजय यंत्र आहे, हे सुद्धा आहे। त्याच्यानंतर बघा, ह्याच्यामध्ये गोमती चक्र आहेत, तर ह्याच्यामध्ये इंद्रजल वगैरे म्हणजे भरपूर काही ह्याच्यामध्ये सामग्री येते बघा, वनस्पतीपासून बनवलेली शत्रुपीडाची। तर तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता आणि ह्याची पूजा कशी करायची आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं जातं, कारण त्याच्यामध्ये एक रिसिट असते बघा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे शत्रू निवारण पेटी असं ह्याचं नाव आहे।
तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये जसं सांगितलंय तशी तुम्ही ही सेवा करू शकता। तर ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण बघा ह्याच्यामध्ये सगळी पूजा सामग्री आहे। तसंच मोठा शंकू पण आहे, तुम्ही बघू शकता। शत्रुपीडा निवारण ह्याला किट म्हणतात, हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। ह्याची प्राइस आहे फक्त 350 रुपये। शत्रू निवारण म्हणून आहे पूजा विधी। तर बघा ह्याच्या पेटीमध्ये सगळं दिलेलं आहे, कसं करायचं काय करायचं। तर ही खूप सुंदर अशी शत्रुपीडाची निवारणाची पेटी आहे आणि ह्याच्यातून बघा चांगले फरक, चांगले रिझल्ट पण लवकरात लवकर तुम्हाला मिळतील, कारण ह्या सगळ्या वनस्पती किंवा सगळे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये मिक्स आहेत। तर तुम्ही ह्याची सेवा कशी करायची त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। तसंच त्याच्यामध्ये एक मंत्र पण दिलेला आहे, तो मंत्र सुद्धा तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे। त्यामुळे काय होतं, आपली शत्रुपीडा खतम होते, म्हणजे संपते आणि कोणी वाईट शक्ती बाधा केली असेल तर ते सुद्धा ह्याच्यापासून आपली सुटका होते आणि तुम्हाला सुद्धा चांगलं आरोग्य आणि चांगलं स्वस्थ लाभतं। तर ही अशी किट आहे, ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला हे घरपोच मिळेल। तर बघा बऱ्याच ताईंना ह्या ठोक्याच्या वाट्या हव्या होत्या, तर स्टॉक आउट झाल्या होत्या। तर पुन्हा एकदा ह्या नैवेद्यासाठी वाट्या आलेल्या आहे। श्री कलश आणि क्वालिटी म्हणाल तर खूप चांगल्या क्वालिटीची ही वाटी आहे। ज्यांना घ्यायची आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि लवकरात लवकर बुक करून ठेवा, कारण तुम्हाला माहिती आहे की ह्या वाट्या आणि आपल्याकडलं जे पूजा साहित्य सामग्री असते ते लवकर स्टॉक आउट होते। त्यामुळे ज्यांना पण हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ह्या वाट्या बुक कराव्या। खूप सुंदर क्वालिटीच्या अशा ह्या वाट्या आहेत बघा, ठोक्याच्या पितळेच्या। ह्याच्यामध्ये बघा तुम्ही देवी देवतांसाठी खडी साखर, गुळ फुटाणे, देवी देवतांसाठी खीर किंवा दूध, तुम्ही ह्याच्यामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी खूप छान अशी ही वाटी आहे। ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा आणि ह्याच्यामध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे। तर ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे। तसंच बघा हा स्वस्तिक दिवा आहे, बऱ्याच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे। खूप सुंदर असा स्वस्तिक दिवा आहे। तर कसं आहे की आपण बघा प्रत्येक मंगल आणि शुभ कार्याची सुरुवात ही स्वस्तिकानेच करतो। त्यामुळे बघा आपण सर्वप्रथम तांदळाने स्वस्तिक काढतो, त्याच्यावरती अक्षता वाहतो आणि नंतरच आपण आपल्या चांगल्या कामाचा शुभारंभ करतो। तर त्यासाठी बघा स्वस्तिक दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे, प्युअर पितळेमध्ये ब्रासमध्ये आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान अशी क्वालिटी आहे। ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचा आहे स्वस्तिक दिवा। तर बघा खूप चांगल्या क्वालिटीची आपल्याकडे नवीन अगरबत्ती आलेली आहे, सिम्फनी नाव आहे ह्या अगरबत्तीचं। ज्या पण आपल्या अगरबत्त्या आहेत त्या नॅचरल आणि प्युअर आणि मसाला अगरबत्त्या आहेत आणि क्वालिटी म्हणाल तर तुम्ही ही अगरबत्ती लावल्यानंतर स्वतः मला फरक सांगाल, अनुभव सांगाल। घरामध्ये एकदम फ्रेश, पॉझिटिव्ह आणि सकारात्मक वाटतं आणि माइंडला असं शांत आणि खूप छान असं वाटतं बरं का। तर ही अगरबत्ती आहे, तर तुम्हाला जर हवी असेल तर स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा। तसंच बघा आपल्याकडे चाफा अगरबत्ती आहे, बऱ्याच ताईंनी घेतलेली आहे, त्यांना माहिती आहे ह्या चाफा अगरबत्तीचं। तर खूप चांगल्या क्वालिटीची अशी नॅचरल अगरबत्ती आहे चाफा। तरी 60 मिनिटं चालते आणि खूप छान असा ह्याचा सुद्धा सुगंध आहे बरं का। कारण कसं आहे की ज्या आपल्याकडे अगरबत्त्या आहेत त्यांनी माइंड फ्रेश होतं, पॉझिटिव्ह वाटतं, सकारात्मक वाटतं आणि खूप छान वाटतं। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चाफा अगरबत्ती। तसंच बघा देवी देवतांना अभिषेक करण्यासाठी असा ओमचा असा स्वस्तिक पाट आहे किंवा देवी देवतांच्या मूर्त्या ठेवण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचा हा ओमचा पाट आहे। ज्यांना हवा आहे ते लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे। तर बघा लक्ष्मी मातेची प्रिय रत्न सगळी मी पूजेमध्ये ठेवलेली आहेत। तर बघू शकता तुम्ही, गुंज आहे, ह्या बांगड्या आहेत माता लक्ष्मीच्या। तसंच बघा ब्राऊन कलरच्या कवड्या आहेत, आपल्याकडे ओरिजिनल गोमती चक्र आहे, त्याच्यावरती कोणतंही प्रोसेस झालेलं नाहीये, नॅचरल गोमती चक्र मिळतील। तसंच बघा पिवळ्या कवड्या आहेत। तसंच बघा हे केसर आहे, प्युअर आहे। तर हे शिंपलं आहे, माता लक्ष्मीला प्रिय आहे, कारण हे समुद्रातनं ज्या आलेल्या गोष्टी असतात त्याने लक्ष्मी माता लवकर आकर्षित होते। तर हे असं किट आहे, हे किट सुद्धा तुम्हाला मिळेल। तुम्हाला जर घरी लक्ष्मीची पूजा करायची असेल तर हे असं किट सुद्धा तुम्ही घेऊ शकता। सध्या बांगड्या स्टॉकमध्ये नाहीयेत, पण एक 8 दिवसामध्ये ह्या बांगड्या आपण पुन्हा मागवलेल्या आहेत, त्या तुम्हाला सुद्धा मिळतील। सध्या बांगड्या स्टॉक आउट आहेत, पण हे सगळं म्हणजे ह्या ब्राऊन कलरच्या कवड्या 11 ठेवा, 7 ठेवा, तसंच हे गोमती चक्र ठेवा, त्याच्यानंतर ह्या कवड्यासह ठेवू शकता। तर बघा ह्या ज्या डिश आहे तुम्हाला पितळेची दिसतात, ज्याच्यामध्ये मी ही सामग्री ठेवलेली आहे। ह्या पितळेची जी डिश आहे ही एक 40 रुपयाला पडते बरं का, आणि ह्यातलं सामान वेगळं, म्हणजे फक्त डिशची प्राइस आहे 40 रुपये। तर तुम्हाला ह्या गुंज घ्यायचे असेल तर ह्या गुंजचे रेट वेगळे आहेत। तर ह्या डिश जर कोणाला हवी असतील, कोणाला हळदी कुंकवासाठी वाण द्यायचं असेल तरी तुम्ही ह्या डिश सुद्धा वाटू शकता वाणसाठी, खूप छान आहे। आणि बघा लक्ष्मी प्राप्तीचे जर एखाद्याला तुम्ही जर हळदी कुंकवामध्ये देत असाल वाण, तर तुमच्या घरी लक्ष्मी माता नक्की आकर्षित होईल आणि तुम्हाला सुद्धा
धनलक्ष्मीचा किंवा अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा मिळेल. तर बघा, तुम्हाला जर ह्या वर्षी हळदी कुंकू करायचंच असेल तर हळदी कुंकूमध्ये तुम्ही ह्या वस्तू सुद्धा भेट म्हणून देऊ शकता. जसं की तुम्ही 7 कवड्या म्हणजे 7 सुवासिनी 12 सुवासिनी बोलवा, त्यांना 7 कवड्या किंवा असं एक किट बनवा. म्हणजे 2 कवड्या, 2 कोमती चक्र, 2 ब्राऊन कवड्या नाही का, थोडे 2 गुंजा, ह्या 5 बांगड्या, असं तुम्ही जर किट जरी बनवून दिलं हळदी कुंकवाचं तरी सुद्धा खूप छान. म्हणजे कसं की माता लक्ष्मीचे अलंकार, माता लक्ष्मीचे तुम्ही प्रिय रत्न त्यांना सुवासिनीला हळदी कुंकू म्हणून देताय, तेव्हा तुमच्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुम्हाला सुद्धा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा नक्की मिळेल. कारण तुम्ही ज्या गोष्टी देणार त्या गोष्टीची सेवा त्यांच्या रोज देवघरामध्ये होणार. त्यामुळे ह्या वस्तू हळदी कुंकवासाठी सुद्धा खूप चांगल्या आहेत. जसं की तुम्ही कवड्या कोणाला तरी देताय 7, कोणाला तरी गोमती चक्र 7 देताय, कोणाला तरी ह्या पिवळ्या कवड्या 7 देताय. तर अशा वेळी काय होतं की त्यांच्या देवघरामध्ये सेवा होते ह्या सगळ्या गोष्टींची आणि त्याचा रिझल्ट, त्याचा फरक हा आपल्याला पडतो. कारण ह्या सेवाच्या गोष्टी आपण दिलेल्या असतात, आपल्या स्वकष्टाने, आपल्या कष्टाच्या कमाईमधून ह्या गोष्टी आपण घेतलेल्या असतात. तर हे अशा आपल्याकडे सगळ्या वस्तू मिळतात. तसंच हे जे ताट आहे, ह्या ताटाची प्राइस आहे 2000. बऱ्याच ताई विचारतात हे एवढं मोठं ताट म्हणजे जवळपास आपली पोळ्या भाकरी चपाती करायची जेवढी परात असते ना तेवढी मोठी ही परात, एवढं ताट आहे. ज्याला घ्यायचं आहे त्यांनी लवकर मेसेज करायचंय. कारण हे ताट बघा भरपूर आलते, छोट्या साईजचे सगळे स्टॉक आउट आहे, ते मिळणारच नाही. पण हे मोठ्या साईजमध्ये एकच राहिलंय आणि आता जो पहिल्यांदा ऑर्डर करेल, हाजील तो वजीर, जो सर्वप्रथम म्हणजे सगळ्यात अगोदर ऑर्डर करेल त्याला हा ताट मिळेल. कारण ह्या ताटामध्ये लक्ष्मी मातेची तुम्ही मूर्ती सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन इथं मध्ये ठेवू शकता. म्हणजे ह्या ताटामध्ये पूर्ण लक्ष्मीची सेवा तुम्ही एकत्र करू शकता. एवढं मोठं हे ताट आहे. ह्याची प्राइस फक्त 2000 रुपये आहे आणि प्युअर पितळी आणि ब्रासचा आहे. ज्याला हवा आहे त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तर बघा, हे देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी हे अभिषेक पात्र, सोमपात्र ह्याला म्हणतात. तर असं हे सोमपात्र आहे आणि हे पूर्ण ओपन करता येतं बरं का. म्हणजे ह्याला असं तुम्ही खालून खोलून असं नाही का, ह्याचे पार्ट वेगळे करून सुद्धा तुम्ही ह्याला वॉश करू शकता किंवा चांगल्या प्रकारे ह्याचं स्वच्छता म्हणजे साफसफाई ह्याची करू शकता. जसं की पितांबरी असेल किंवा तुमच्याकडे चमक धमक असेल, म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळे प्रोडक्ट वापरून पितळेची भांडी स्वच्छ करत असतात. तर तुम्ही त्यासाठी हे सोमपात्र सुद्धा अभिषेकसाठी देवी देवतांचे घेऊ शकता. कारण कसं प्रत्येक वेळी पाणी बदलल्यापेक्षा ह्याच्यात देवी देवता ठेवले तर इथंच एक भांडं लावलं तर अभिषेक केलेलं पाणी सगळं त्याच्यामध्ये जातं आणि एकेका देवाला आपल्याला व्यवस्थित अभिषेक घालता येतो. तर हे अभिषेक पात्र आहे. ज्याला हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा. माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो नंबर घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तसंच बघा, ही फुलांची परडी आहे. देवी देवतांना आपण जेव्हा मंत्रपुष्पांजली किंवा फुलं वाहतो तेव्हा ही परडी आपण हे करत असतो. ह्या परडीमधून फुलं देवी देवतांना वाहत असतो. किंवा तुम्ही कुठं बाहेर चाललाय तर ह्याच्यामध्ये तुम्ही देवाचं सामान किंवा पूजा सामग्री वगैरे अशी ठेवू शकता. तरी खूप छान अशी सुंदर अशी परडी आहे. ज्यांना घ्यायची आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तर असं हे सगळं आपल्याकडे सामान मिळतं. तसंच स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या मिळतात, वस्त्र मिळतात, अलंकार मिळतं, स्वामीगंध, अष्टगंध सगळे प्रोडक्ट आपल्याकडे मिळतात. तर तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ज्या वस्तू हव्यात त्या लवकरात लवकर ऑर्डर करायच्या आहेत.